राहुल, तुला एक गोष्ट सांगायची आहे की कर्म कधीही परत आपल्याकडं परत येते. कसं माहितीये का? तुला आता एक कहाणी सांगते. हा. हा. तर ज्यावेळी भाऊ आणि बहिणीच्या नात्यात भावाचं लग्न झाल्यानंतर भाऊजाई येते. हा. बरोबर आहे. म्हणजे भावाची बायको. मग ज्यावेळी ती घरात येते त्यावेळी त्याची बहीण असते नवऱ्याची, म्हणजे ही जी ननंद असते. होय. त्या नंदला हिला वाटते की प्रत्येक वेळी ननंद घरला येते, काहीतरी पैसे मागायला येते माझ्या नवऱ्याकडं. आणि म्हणजे तिला राग येतोय मनातनं. बरोबर आहे की नाही? होय. तो तुला म्हणजे ह्या गोष्टी कळतात आहे की नाही? होय. आणि आपण ह्या गोष्टी बघतो. होय. मग तिला राग येतोय की भाऊजाला नंदनं माझ्या घरी यायचं नाही, नवऱ्याला पैसे मागायचे नाहीत. मग ती अशीच एक कहाणी आहे. तर तिला खूप राग येत असतो ना आपल्या नंदचा, की तिनं यायचं नाही म्हणून ती चिडचिड करत असते. आणि एकदा तर असं सुट्टीला आलेले असते ननंद, तिला घरातनं बाहेरच हाकलून देत्या. प्रत्येक वेळी काय असतं तुमचं इथं, आणि इथं येऊन आमच्यावर अधिकार गाजवताय, यायचं नाही परत, असं तसं खूप जास्त बडबडत्या. मग तिची आई ती पण समजवते, अगं असं का करायला लागल्यास, 2 दिवस माझी पोरगी येत्या आणि ती तुला काय बोलत नाही. तर ही म्हणत्या बोलत नाही, महाराणीसारखं बसत असत्या, मला सगळं करायला लागतंय, असं खूप जास्त तणतणत्या. आणि भावाला काय माहीत नसतंय. मग ती बहीण काय म्हणत्या आईला, आई ह्यातलं भावाला माझ्या काय सांगू नकोस, आणि माझं काहीतरी काम आहे आणि मी चालले असं सांग. आणि मी जाणार आहे आता, मी काय थांबू शकत नाही. इतकं सगळं ऐकून घेतल्यानंतर मी अजिबात इथं थांबणार नाही, असं आपल्या आईला म्हणते. मग आईचं शेवटी आई आहे ती. तिला वाटतंय ना मुलगीनं आपल्याकडे यावं, राहावं. पण आता ही जी घरातली अशी प्रतिक्रिया बघून ती पण मग सोडून देते की जाऊ दे, सुनेला नाही आवडत तर कशाला उगाच घरात वाद. म्हणून ती समजूतदार असत्या, समजून घेत्या. लेकाला पण काय सांगत नाही. का तर त्या दोघांना तिला म्हणजे त्या घरातनं बाहेर काढेल अशी भीती वाटते लोक. म्हणून काहीच बोलत नाही कुणाला. मग दुसऱ्या वेळी ते रक्षाबंधन. मग रक्षाबंधनच्या वेळी हा भाऊ तिची खूप वाट बघतोय, तरी पण ती येत नाही. मग आई पण काय सांगत नसत्या, मागच्या वेळी असं झालं तर ती येणार नाही म्हणून. मग आई म्हणत्या लाव फोन, बघ येते का. मग तो भाऊला फोन लावतोय बहिणीला. मग बहीण म्हणत्या, अरे दादा, प्रत्येक वेळी काय मी यायचं असं काय ठराव आहे का? तू पण येऊ शकतेस ना माझ्याकडं. असं कुठं लिहिलंय का बहिणीनंच भावाकडे जायचं, भावानं यायचं नाही? तर तू ये ना यावेळी, असं बहीण म्हणते. पण तुझी बायको असं बोलल्या म्हणून ती अजिबात सांगत नाही. ना ती सांगत्या ना तिची आई सांगत्या, कारण त्यांना घर तोडायचं नसतंय. बरोबर आहे की नाही? होय. आता सांगितलं तर घर तुटणार, होय की बरोबर नाही? आहे. होय.